नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती बाजारभाव या चॅनलमध्ये मी श्रीकांत शिरवंत आपलं सहर्ष स्वागत करीत आहे। दिनांक 20 मे 2024 वार सोमवार गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे या ठिकाणी आज कोणत्या शेतमालाची आवक मोठ्या प्रमाणात झालेली आहे। त्याचबरोबर कोणत्या शेतमालाला चांगल्या प्रकारे दर या ठिकाणी मिळालेला आहे। जर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे या ठिकाणी रोज शेतमालाचे दर समजतील। तर चला तर आपण पाहूया की आज कोणत्या मालाला चांगल्या प्रकारे दर मिळालेला आहे, त्याचबरोबर कोणत्या शेतमालाची आवक मोठ्या प्रमाणात आहे। या ठिकाणी आज पाहू शकता स्वीटकॉर्न कणी जे आहे ते आपल्याला 20 रुपये किलो ते जास्तीत जास्त 22 रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते। तर क्वालिटी आपण पाहू शकता, क्वालिटी आपल्याला चांगल्या प्रकारे क्वालिटी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। तर क्वालिटीनुसार आपल्याला दर ही आपल्याला स्थिर आज या ठिकाणी पाहायला मिळालेला आहे। तर बरेच दिवसापासून आपल्याला स्वीटकॉर्नसाठी चांगल्या प्रकारे दर मिळत आहेत, त्याचबरोबर आवक ही आपल्याला मोठ्या प्रमाणावरती आहे। त्याचबरोबर दरामध्ये कोणताही आपल्याला आज या ठिकाणी बदल पाहायला मिळालेला नाही। या ठिकाणी आपण पाहू शकता खरबूजाची क्वालिटी आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये, त्याचबरोबर मिडियम क्वालिटीमध्ये या ठिकाणी खरबूज पाहायला मिळते। तर क्वालिटीनुसार आपल्याला कमीत कमी 15 रुपये किलो ते जास्तीत जास्त 25 रुपये किलो या ठिकाणी खरबूज दराला आज दर पाहायला मिळालेला आहे। तर क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये खरबूज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। त्याचबरोबर दर ही आपल्याला पाऊस पडल्यानंतर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेलं आहे। तर आवक आपण या ठिकाणी पाहू शकता, आवक जी आहे ते आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते। त्याचबरोबर दर हे आपल्याला आज चांगल्या क्वालिटीमध्ये, त्याचबरोबर चांगले दर या ठिकाणी आज पाहायला मिळालेले आहे। तर आवक भरपूर या ठिकाणी आज आपल्याला पाहायला मिळालेली आहे। पाहू शकता आवक पण या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती आहे। या ठिकाणी आपण पाहू शकता केशर जे आहे ते केशर आंबा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। तर थोडंसं आपल्याला क्वालिटी, त्याचबरोबर या ठिकाणी कच्चा आंबा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो। तर कच्च्या आंब्यासाठी, केशर आंब्यासाठी आज आपल्याला 40 रुपये ते 50 रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळालेला आहे। या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये पपई पाहायला मिळते। तर आज पपईसाठी कमीत कमी 8 रुपये किलो ते जास्तीत जास्त 12 रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते। तर आज पपईसाठी थोडेसे दर या ठिकाणी आज आपल्याला कमी पाहायला मिळालेले आहे। तर क्वालिटी पण आपण पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये पपई आहे। त्याचबरोबर दरामध्ये 2 रुपयाचा आपल्याला फरक आज या ठिकाणी पाहायला मिळते। तर या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला संत्री पाहायला मिळते। तर साईज या ठिकाणी आपण पाहू शकता साईज कमी आहे, त्यामुळे या संत्र्याला सध्या दर मार्केटमध्ये कमी आपल्याला पाहायला मिळते। तर 20 रुपये किलो ते जास्तीत जास्त 100 रुपये किलो या ठिकाणी आपल्याला संत्र्याला दर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। तर क्वालिटी पाहू शकता, मीडियम क्वालिटीमध्ये संत्र्याला चांगल्या प्रकारे दर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। तर दरामध्ये आज या ठिकाणी आपल्याला बदल पाहायला मिळते। तर कमीत कमी 20 रुपये किलो ते जास्तीत जास्त 100 रुपये किलो या ठिकाणी आपल्याला संत्रीसाठी दर पाहायला मिळते। चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला चांगला दर या ठिकाणी आज पाहायला मिळालेला आहे। तर या ठिकाणी आज पाहू शकता लिंबाची आवक आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते। तर लिंबू पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये लिंबू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। त्याचबरोबर दर ही आपल्याला आज स्थिर पाहायला मिळतात। तर लिंबासाठी कमीत कमी 20 रुपये किलो ते जास्तीत जास्त 50 रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते। तर क्वालिटी पाहू शकता, क्वालिटी पण या ठिकाणी आपल्याला सुपर पाहायला मिळते। त्याचबरोबर लिंबाचे दर या ठिकाणी आपल्याला पाऊस झाल्यामुळे या ठिकाणी उतरलेले पाहायला मिळतात। तर क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला दर आपल्याला उतरलेले पाहायला मिळतात। लिंबू पाहू शकता, क्वालिटी आपल्याला पाहायला मिळते। त्याचबरोबर आवक ही मोठ्या प्रमाणात आज पाहायला मिळालेली आहे। तर चांगल्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी पाहू शकता मोठी आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये लिंबांची आवक आहे, त्याचबरोबर दर आपल्याला या ठिकाणी आपल्याला स्थिर आपल्याला पाहायला मिळतात। पाहू शकता क्वालिटीनुसार आपल्याला या ठिकाणी दर ही आज पावसामुळे या ठिकाणी आपल्याला कमी पाहायला मिळालेले आहे। या ठिकाणी आपण पाहू शकता कैरी आपल्याला पाहायला मिळते। तर आज कैरीसाठी दर या ठिकाणी आपल्याला कमी पाहायला मिळते। तर या ठिकाणी आपण पाहू शकता जो डागाळलेली कैरी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। तर कैरीसाठी आज कमीत कमी 15 रुपये किलो ते जास्तीत जास्त 25 रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते। तर क्वालिटी पाहू शकता, क्वालिटी कमी क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते। तर या ठिकाणी आपल्याला लागल्यामुळे कैरीचे दर हे आपल्याला या ठिकाणी आपल्याला कमी पाहायला मिळते।
या ठिकाणी आपण पाहू शकता जळगाव वांगे या ठिकाणी आपल्याला भरताच वांगं पाहायला मिळते. तर क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी वांगं पाहायला मिळते. परंतु आज दरामध्ये घसरण या ठिकाणी आज वांग्यासाठी पाहायला मिळते. तर कमीत कमी 10 रुपये किलो ते जास्तीत जास्त 15 रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळालेला आहे. तर क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये वांगे आहे. त्याचबरोबर दरामध्ये आज घसरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. तर त्याचबरोबर या ठिकाणी आपण पाहू शकता कारले जे आहे ते चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. तर कारल्यासाठी आज 30 रुपये किलो ते जास्तीत जास्त 40 रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते. तर क्वालिटी पाहू शकता, क्वालिटी आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये आहे. त्याचबरोबर दरही आज आपल्याला कमी पाहायला मिळालेला आहे. तर या ठिकाणी आपण पाहू शकता वांगे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. तर क्वालिटी आपण पाहू शकता, क्वालिटीनुसार आपल्याला दरही आज कमी पाहायला मिळालेला आहे वांग्यासाठी. तर कमीत कमी 10 रुपये किलो ते जास्तीत जास्त 18 रुपये किलो या ठिकाणी आपल्याला वांग्यासाठी दर पाहायला मिळालेला आहे. तर क्वालिटी पाहू शकता. त्याचबरोबर आवक ही आपल्याला या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते. या ठिकाणी आपण पाहू शकता शेवग्याच्या शेंगा आधी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. तर आज कमीत कमी 25 रुपये किलो ते जास्तीत जास्त 30 रुपये किलो या ठिकाणी आपल्याला शेवग्याच्या शेंगासाठी दर पाहायला मिळते. त्याचबरोबर या ठिकाणी आपण पाहू शकता पुणेरी गवार या ठिकाणी आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते. तर आज पुणेरी गवारसाठी कमीत कमी 20 रुपये किलो ते जास्तीत जास्त 40 रुपये किलो चांगल्या गवारीसाठी या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळालेला आहे. तर पाहू शकता आज गवारीसाठी चांगल्या प्रकारे दर आहे. त्याचबरोबर आवक ही या ठिकाणी आपल्याला कमी पाहायला मिळते. त्यामुळे दरामध्ये थोडीशी तीव्रता आज या ठिकाणी पाहायला मिळालेला आहे. या ठिकाणी आपण पाहू शकता ढोबळी मिरची आपल्याला पाहायला मिळते. तर आज ढोबळी मिरचीसाठी कमीत कमी 20 रुपये किलो ते जास्तीत जास्त 45 रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळतो. तर क्वालिटीनुसार आपल्याला दरही चांगला आज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. तर पाहू शकता क्वालिटी आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते. तर डेमसं पण पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला डेमसाची क्वालिटी पाहायला मिळते. तर डेमसासाठी आज 20 रुपये किलो ते जास्तीत जास्त 30 रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळालेला आहे. तर क्वालिटी पाहू शकता, आवक ही आपल्याला चांगल्या मोठेपणावरती पाहायला मिळते. त्याचबरोबर दर ही आपल्याला चांगल्या प्रकारे वाढलेली पाहायला मिळतात डेमसासाठी. या ठिकाणी आपण पाहू शकता क्वालिटीनुसार आपल्याला कोबी पाहायला मिळतो. तर आज कोबीसाठी कमीत कमी 5 रुपये किलो ते जास्तीत जास्त 10 रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळतो. तर मार्केटमध्ये कोबीची आवक मोठ्या प्रमाणावरती झाल्यामुळे या ठिकाणी आज दर कमी आपल्याला पाहायला मिळतो. पाहू शकता क्वालिटी आपण पाहू शकता. त्याचबरोबर दरामध्ये आज आपल्याला घट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. कोबीसाठी क्वालिटीनुसार आपल्याला या ठिकाणी दर ही आज कमी पाहायला मिळते.